तुम्ही ब्लड टेस्ट केली आणि त्या ब्लड टेस्टमध्ये भरपूर पॅरामीटर्स हे कमी जास्त आहेत. तर मंडळी, जर का तुम्ही विटॅमिन्स घेत असाल आणि जर का तुम्ही कोणाला न विचारता जर का विदाऊट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन जर का विटॅमिन्स घेणार असाल तर हा शॉर्ट तुमच्यासाठी. लक्षात घ्या, जर का चुकीच्या पद्धतीने विटॅमिन्स घेतले तर ते बॉडीसाठी हानिकारक ठरू शकतात. तर चला आपण बघूया विटॅमिन्स कसे आणि केव्हा घ्यावे. तर सगळ्यात प्रथम विटॅमिन डी कधीही पाण्यासोबत घेऊ नये. जर का तुम्ही घेत असाल तर ते खूप चुकीचं आहे. विटॅमिन डी हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, म्हणून तुम्ही हे नाश्त्यानंतरच घ्यावं किंवा नाश्त्यासोबत घेऊ शकता. दुधासोबत, दह्यासोबत घेतलं तरी हे लवकर पचतं. म्हणजे आयर्न. जर का तुमच्या शरीरामध्ये लोहाची कमी असेल, म्हणजे जर का तुम्ही CBC केलं आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन जर का लो आलं असेल आणि अशा वेळी जर का तुम्ही चहा घेतलात किंवा कॉफी घेतला आणि जर का त्यासोबत ती टॅबलेट घेतली तर हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे. आयर्न ॲब्झॉर्प्शन ह्याने थांबतं. तर तुम्ही विटॅमिन C म्हणजेच लिंबू पाणीसोबत हे घेतलं तरीसुद्धा चालेल, म्हणजे जेणेकरून आयर्नचं ॲब्झॉर्प्शन हे चांगल्या प्रकारे आतड्यामध्ये होते. तिसरं म्हणजे विटॅमिन बी. तर विटॅमिन B12 जेव्हा तुम्ही घेता तर साधारणपणे दिवसा घेणं गरजेचं आहे. जर का तुम्ही रात्रीच्या वेळी जेवण झाल्यानंतर विटॅमिन डी पॉपअप केलं आणि झोपी गेलात तर ते एनर्जी देण्याचं काम करतं. तुमची झोप पूर्णपणे मेसी करणार, झोप येणार नाही. म्हणून विटॅमिन बी हे नेहमी दिवसा घ्यायचे. चौथं म्हणजे कॅल्शियम. जर का शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल आणि जर का तुम्ही कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या एकत्र घेतलात तर आयर्न आणि कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन हे एकत्रित होत नाही. म्हणून तुम्ही आयर्न आणि कॅल्शियम दोन्ही टॅबलेट चालू असतील तर आयर्न तुम्ही मॉर्निंगला घ्यायचे आणि कॅल्शियम तुम्ही रात्री घ्यायचे. छोट्या चेंजेस आहेत पण त्याचा मोठा इम्पॅक्ट होतो. तर तुम्ही कोणती चूक करताय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. धन्यवाद.